वडिलांचं बालपण. माझ्या वडिलांचा जन्म सन 1906 साली भारतात महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील एका लहानशा खेडेगावात एका ब्राह्मण कुटुंबाच्या पोटी झाला. त्यांच्या मातोश्री श्रीमती गंगाबाई ह्या अतिशय धार्मिक वृत्तीच्या म्हणून ओळखल्या जात होत्या, तर त्यांचे आजोबा हेही एक सदाचरणी आणि अतिशय सात्विक वृत्तीचे असे होते. त्यांचे वडील श्री राजाराम हे काही आध्यात्मिकदृष्ट्या फार मोठे नव्हते, पण त्यांनी त्यांचे वडील श्री बाजीराव यांच्या सूचनेप्रमाणे मुलगा व्हावा म्हणून 5 वर्ष एक साधना केली होती. ही साधना पूर्ण झाली आणि माझ्या वडिलांचा म्हणजे श्री विनायक यांचा जन्म झाला. उदाहरण वंशावळ 1 मध्ये आहे. जेव्हा विनायक 5 वर्षांचे झाले तेव्हा त्यांचे आजोबा श्री बाजीराव हे खूप आजारी पडले. त्यांचे इंग्रज वैद्य डॉक्टर विल्स यांनी त्यांची तपासणी केली. त्यानंतर श्री बाजीराव यांनी वाईजवळच्या 21 ब्राह्मणांना बोलवून त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यांना भोजन आणि दक्षिणा दिल्या. या प्रसंगी श्री बाजीराव यांनी श्री विनायक आणि त्यांच्या आईवडिलांना जवळ बोलवून सांगितले की श्री विनायक हे भविष्यामध्ये एक फार मोठे संत होणार आहेत, तेव्हा त्यांची अगदी व्यवस्थित काळजी घ्या. त्यानंतर श्री बाजीराव यांनी 3 वेळा एक मंत्र म्हणून त्यांचे प्राण सोडले. खरं तर श्री विनायक यांना शिक्षणात खूपच रस होता, पण त्यांच्या कुटुंबियांची अशी इच्छा होती की त्यांनी शेती करावी आणि शिक्षणाचा नाद सोडावा. श्री विनायक यांच्या आजोबांच्या निधनानंतर थोड्याच कालावधीत त्यांच्या आईचेही निधन झाले. श्री विनायक यांनी त्यांच्या शिक्षणाला होणाऱ्या विरोधाला कंटाळून वयाच्या 12व्या वर्षीच घर सोडले. ते मुंबईला गेले आणि चरितार्थासाठी त्यांनी छोटी मोठी कामे केली. खूप कष्ट करून त्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. कौटुंबिक परंपरेप्रमाणेच त्यांनी वयाच्या 9व्या वर्षापासूनच स्वतःला श्री दत्तात्रय त्रिमूर्ती भक्तीत पूर्णपणे झोकून दिले होते. मुंबईत कापड मिलमध्ये काम करत असताना त्यांच्याबरोबरच्या सहकारी मित्रांना ते रामायण आणि महाभारतातील कथा वाचून दाखवत. हे साल होते 1918. अन्न, वस्त्र आणि निवारा या सगळ्याचा विचार करता माझ्या वडिलांचे म्हणजे श्री विनायक यांचे तारुण्याचे दिवस अतिशय खडतरचे गेले. वेळ पडल्यावर त्यांनी गाड्या धुण्याचे तसेच केळी विकण्याचेही काम केले होते. कपडा मिलमध्ये नोकरी केली. अन्नासाठी त्यांनी माधुकरीचाही, यात पूर्वी ब्राह्मण कुटुंबातील मुले 5 घरी भिक्षा मागत, याला माधुकरी असे म्हणत, त्याचा अवलंब केला होता. एक वेळ तर अशी आली की खूप नैराश्य आल्यामुळे त्यांनी मुंबईच्या समुद्रकिनारी जाऊन आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता. पण तितक्यात तिथे एक योगी प्रकट झाला आणि वडिलांना म्हणाला की इतक्यात असा जीव देण्याचा विचार करू नकोस, तुझं आयुष्य संपण्यापूर्वी तुला बरंच मोठं काम करायचं आहे. आणि त्या क्षणापासूनच श्री विनायक यांनी आध्यात्मिक सरावाच्या प्रगतीतील वाढ द्विगुणित झाली. त्यांच्यात काही गूढ म्हणावे असे बदल होत गेले, जसे की एखाद्या व्यक्तीविषयी माहीत नसतानाही ते त्याच्या भविष्यात घडणाऱ्या गोष्टींविषयी त्याला सांगू लागले. हे साल होतं 1925. अतिशय खडतर परिस्थितीमुळे ते आजारी पडले तेव्हा काही मित्रांनी त्यांना सातारा जिल्ह्यातील त्यांच्या कुटुंबियांकडे आणून सोडले. त्याचवेळी त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा विवाह पुण्यातील एक श्रीमंत उद्योगपतीची मुलगी सुमती हिच्याशी करून दिला. सुमतीला स्वतःलाही लहानपणापासून अध्यात्माची आवड होती. तिने वयाच्या 8व्या वर्षापासून ते 88व्या वर्षापर्यंत महाभारत या ग्रंथाची अनेक पारायणं केलेली आहेत. माझ्या लहानपणी ती मला महाभारतातील गोष्टी सांगत असे. त्यामुळेच कदाचित माझ्यात पुढे योगाभ्यासाची गोडी निर्माण होण्याचा पाया रचला गेला असेल. एका भविष्यवेत्त्याने सुमतीच्या कुटुंबाला सांगितलं होतं की भविष्यात हिच्यापुढे हजारो लोक नतमस्तक होतील, आणि जेव्हा तिचा विवाह माझ्या वडिलांशी झाला तेव्हा तेच भविष्य सत्यात उतरलं होतं. काळ होता 1928. उदाहरण 2 आणि 3. पिंपोडे जन्मस्थळ. श्री विनायक यांनी शालेय शिक्षक अभ्यासक्रम पूर्ण करून त्याचं प्रमाणपत्र मिळवलं आणि शाळेत नोकरीही मिळवली. ह्या नोकरीमुळेच त्यांना मास्तर हे नाव मिळालं. मराठीमध्ये शिक्षकांना मास्तर असं म्हणतात आणि हेच नाव त्यांना त्यांच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत चिकटून राहिलं होतं. उदाहरण 4. माझे वडील त्यांच्या लग्नानंतर पण त्यांच्या गुरूंना भेटण्यापूर्वी मागे उजव्या बाजूला उभे होते.